नमस्कार मित्रांनो, मी आहे आनंद पवार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आत्ताच तुळजापूर एस टी डेपोमध्ये आलेलो आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुळजापूर संपूर्ण मंदिराचा आज आपण व्हिडिओ शूट करणार आहोत. संपूर्ण व्हिडिओबद्दल इथं कुठे राहायचं, कसे तुळजापूर मंदिरात जायचं, संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितली जाईल. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण जात आहोत जिथं आपण स्टे करणार आहोत त्या ठिकाणी पुजाऱ्याच्या घरात जाणार आहोत. किती खर्च आहे पुजाऱ्याच्या घरी जाण्याचा, येण्याचा, राहण्याचा, मंदिराची संपूर्ण पूजा अभिषेक आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर किती खर्च आहे एकूण, तुळजाभवानी मातेचा शृंगार, साडी चोळी, आम्हाला 1400 रुपये टोटल खर्च आलेला आहे ह्या ठिकाणी राहण्याचा, खाण्याचा आणि संपूर्ण मंदिरात जाण्याचा. आपण ज्या ठिकाणी राहिलो, कपडे बदलली त्या ठिकाणी आपण तुम्हाला भक्त निवास आहे. पुजारी संतोष दत्तात्रय नायकवडी त्यांच्या घरी आम्ही राहिलो. येऊन कपडे बदलणे, राहणे, आंघोळ करणे, फक्त जेवण नाही. हा ॲड्रेस आहे आणि हे त्यांचं घर आहे. हे घर आहे त्यांचं. चार पाच माणसं या ठिकाणी राहू शकतात. नमस्कार मित्रांनो, मी आहे आनंद पवार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आता आपण तुळजापुरात आलेलो आहे, दर्शन घेतलेलं आहे. 1400 रुपयेमध्ये फक्त अभिषेक आणि एका व्यक्तीचं जेवण, जे आपण अभिषेक केलेला आणि नैवेद्य देवीला दाखवला त्याच्यातून फक्त एकच ताट 1400 रुपयेमध्ये त्या व्यक्तीस, त्या कुटुंबास मिळतं. ह्याच्या व्यतिरिक्त जेवण खाणं नाही 1400 रुपयेमध्ये. तेव्हा तुम्हाला जर एक्स्ट्रा ताट घ्यायचं असेल तर 150 रुपये पे करावे लागणार. धन्यवाद. होमाचा भस्माचा अंगारा घेताय का? घ्या, कागद आहे. पाया पडा पुढे जाऊन. अशीच दरवर्षी सेवा घडू दे. काही चुकला असलं तर माफ कर. धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये, कुठल्या क्षेत्रामध्ये, उद्योग कामामध्ये, घरामध्ये अखंड सुख, शांती, समृद्धी, यश, विजय, कीर्ती, उन्नती प्रगती लाभो. नमस्कार मित्रांनो, मी
मला ह्याच ठिकाणी तुळजाभवानी आई पावलेली आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी मी ह्या ठिकाणी ह्या दगडावर हात ठेवून उजवा डावा हा कौल मागितला, तर माझा उजवा कौल आला होता. त्याच्यानंतर माझा यूट्यूब चॅनल मनामध्ये जी इच्छा होती ती प्रगट केली. माझा उजवा कौल आला. त्यानंतर मला पहिल्याच वर्षी माझं नवस मला पावली देवी आणि मी 5 नारळाचं तोरण ह्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. डावा नकार आणि उजवा होकार 10 रुपये देऊन ह्या ठिकाणी आपण तुमचंही नशीब आजमावू शकता.